नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निर्देशक श्री साईबाबा ITI शिर्डी. आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्र, आज आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये स्लॉटिंग मशीन संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर मशीनचे वेगवेगळे प्रकार असतात. त्या प्रकारापैकी एक मशीन स्लॉटिंग मशीन या प्रकारची अशी मशीन आहे आणि त्या मशीन संदर्भात आपण इंट्रोडक्शन प्रस्तावना आपण प्रथम पाहूया. तर सर्वसाधारणपणे व्हर्टिकल सरफेस म्हणजेच उभे पृष्ठभाग, निरनिराळे आकार म्हणजे फॉर्म, किवे, इदरवे, इंटरनल व एक्सटर्नल वेगवेगळे आकार, त्याचप्रमाणे इंटरनल व डवठेल आकार, वेगवेगळ्या आकाराचे स्लॉट इत्यादी मशीनिंग करण्यासाठी स्लॉटिंग मशीनचा प्रामुख्याने वापर केला जातो. इतर मशीनवर सोयीस्कर मशीनिंग न करता येणारे अंतर्गत इंटरनल आकाराचे व बाह्य सपाट व वक्र पृष्ठभाग या मशीनवर मशीनिंग करण्याकरता या स्लॉटिंग मशीनचा प्रामुख्याने उपयोग होतो. तर अशा प्रकारे या स्लॉटिंग मशीन संदर्भात आपण ही प्रस्तावना इंट्रोडक्शन अभ्यासली. तर यानंतर आपण या स्लॉटिंग मशीनचे पार्ट्स आपण पाहणार आहोत. तर आकृतीच्या माध्यमातून या ठिकाणी या स्लॉटिंग मशीनचे वेगवेगळे भाग आपल्याला लक्षात येतील. त्यामध्ये पहा, हा मशीनचा तळाकडील भाग आहे बेस, त्यानंतर हा एक शाफ्ट दिसतो तो फीड शाफ्ट आहे, त्यानंतर या ठिकाणी कॅरेज, सर्क्युलर टेबल, त्यानंतर इथं क्रॉसलाईड आपण म्हणतो याला क्रॉसलाईड, त्याच्यानंतर सर्क्युलाकार गोलाकार आकाराचा टेबल, क्लॅपर बॉक्स, या टूल हेडमध्ये टूल पकडता येतं, वर खाली होणारा हा रॅम आणि हा कॉलम. अशा प्रकारे या स्लॉटिंग मशीनचे भाग होत. त्याच्यातील काही प्रमुख भाग आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला भाग बेस और बेड. बेस और बेड संदर्भात आपण माहिती पाहूया. तर बेस किंवा बेड हा ओतीव, बेस किंवा बेड हा ओतीव कास्टिंग केलेला भाग असतो. हा भाग कटिंग फोर्स सहन करण्या इतका तसेच मशीनिंगचे वजन तोलू शकण्या इतपत असा हा दणकट बनवलेला असतो किंवा दणकट क्षमतेचा असतो. शॅडलच्या हालचालीसाठी या ठिकाणी या शॅडलच्या हालचालीसाठी बेडच्या वरील पृष्ठभागावर चौरसाकृती स्क्वेअर किंवा डवठेल गाईडवेज या ठिकाणी या बेडच्या वरतील भागावर पाडलेले असतात. अशा प्रकारे या बेस किंवा बेड संदर्भातली माहिती आपण अभ्यासली. त्यानंतर या स्लॉटिंग मशीनचा पुढचा भाग कॉलम, हा उभा भाग असतो, हा कॉलम म्हणून संबोधला जातो. तर काही मशीन मध्ये कॉलम हा मशीन बेडचाच अविभाज्य भाग असतो. हा बेडचाच असा एकत्रितरित्या अविभाज्य म्हणजे इंटिग्रल असा भाग कास्टिंग केलेला असतो. तर काही मशीन मध्ये हा जो कॉलम आहे, हा कॉलम वेगळा कास्ट करून बेसला, या बेसशी हा उभा कॉलम टोटल पिनच्या व स्क्रूच्या साहाय्याने घट्ट बसवलेला असतो. कॉलमवर ड्रायव्हिंग मेकॅनिझम, ह्या कॉलममध्ये ड्रायव्हिंग मेकॅनिझम बसवलेले असतात. कॉलमच्या पुढील पृष्ठभागावर अत्यंत अचूकतेने, या पुढच्या पृष्ठभागावर अत्यंत अचूकतेने फिनिशिंग केलेले असते. बेडला उभ्या पातळीत, आता या बेडला उभ्या पातळीत 90 अंशाच्या कोनामध्ये व्हर्टिकल रॅमची हालचाल, या रॅमची हालचाल करता येईल अशा प्रकारे हा रॅम या ठिकाणी या कॉलमशी व्हर्टिकल पोझिशन मध्ये जोडलेला असतो. अशा प्रकारे या कॉलम संदर्भातली माहिती आपण पाहिली. त्यानंतर क्रॉसलाईड, या ठिकाणी हा भाग आहे, हा क्रॉसलाईड शॅडलवर बसवलेली असते. ही खालच्या शॅडलवर ही क्रॉसलाईड बसवलेली असते.
या क्रॉसलाईटची हालचाल शॅडलच्या हालचालीच्या लंब दिशेत हाताने किंवा ऑटोमॅटिक म्हणजे स्वयंचलित करता येते. अशा प्रकारे या ठिकाणी आपण ही क्रॉसलाईट संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर आपण या स्लॉटिंग मशीनच्या रॅम पार्ट संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तर रॅम हा या स्लॉटिंग मशीनचा रेसिप्रोकेटिंग मेंबर आहे. असा हा रॅम ऑपरेशनच्या दरम्यान वर खाली होत असतो आणि टेबलवरील यावर स्लॉट किंवा गाळे पाडण्याचं काम या रॅमच्या पुढच्या बाजूला या टूल पोस्टमध्ये टूल पकडून टूल हेडमध्ये टूल पकडून हे ऑपरेशन केले जातात. तर अशा रॅमचे कार्य शेपर मशीन सारखेच होते. कॉलमच्या पुढील भागावरील उभ्या दिशेने वर खाली होणारे टूल हेड या रॅमवर बसवलेले असते. रॅमची किंवा रॅम स्ट्रोकची पोझिशन बदलता यावी म्हणून रॅमच्या बॉडीवर एक स्लॉट पाडलेला असतो किंवा स्लॉट कट केलेला असतो. ॲक्युलेटिंग स्लॉटेड लिंक लावलेल्या काउंटरवेटच्या सहाय्याने रॅमच्या वजनाचा समतोल हा या ठिकाणी साधलेला असतो. तर अशा प्रकारे या रेसिप्रोकेटिंग मेंबर संदर्भातली माहिती पाहिली. त्याच्यानंतर त्या ठिकाणी टूल हेड संदर्भातली माहिती आपण पाहूया. काही स्लॉटिंग मशीनमध्ये टूल हेड हा रॅमचा अविभाज्य भाग असतो. रॅमचा म्हणजे रॅमलाच जोडलेला असतो हा टूल हेड. तर काही मशीनमध्ये टूल हेड हा रॅमचा अविभाज्य भाग असतो. टूल होल्डरला लावलेले असते. हे टूल पोस्ट या टूल होल्डरला लावलेले असते. याची रचना अशी असते की या टूल हेडची रचना अशी असते की त्यात सॉलिड टूल किंवा टूल बिटचं होल्डर या ठिकाणी बसवता येतात त्या टूल हेडमध्ये. तर अशा प्रकारे या टूल हेड संदर्भातली माहिती पाहिली. त्याच्यानंतर स्पीड गिअर बॉक्स त्याच्या या कॉलमच्या आतमध्ये या ठिकाणी हा स्पीड गिअर बॉक्स असतो. या ठिकाणी ही दुसऱ्या आकृतीच्या माध्यमातून ही रचना पुली बेल्टच्या माध्यमातून आपल्याला या स्लॉटिंग मशीनला दिलेली पाहायला मिळते. तर स्पीड गिअर बॉक्समध्ये असलेल्या स्लायडिंग गिअर्सला मेन गिअर याच्या आतमध्ये असलेल्या स्लायडिंग गिअरला मेन गिअर किंवा पुली यांनी ड्राईव्ह शॉपद्वारे गिअर किंवा अशा पुलीद्वारे या ठिकाणी त्या पुली यांनी ड्राईव्ह शाफ्टद्वारे ट्रान्समिट केलेली शक्ती म्हणजे पॉवर ही मिळत असते. स्पीड व्हेरिफिकेशन लिव्हरचे या ठिकाणी स्पीड लिव्हर असतात. स्पीड व्हेरिफिकेशन लिव्हरचे सेटिंग करून म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या स्पीड आपल्याला त्याचं सेटिंग करून वेगवेगळ्या पाहिजे असलेल्या रॅम स्पीड आपल्याला या रॅमला वर खाली गती देण्याकरता मिळवता येतात. आणि ह्या रॅम स्पीड मिळवण्यासाठी स्लायडिंग गिअर हलवता येतात. त्या ठिकाणी या स्पीड गिअरच्या वर बसवलेले स्लायडिंग गिअर हे हलवता येतात किंवा त्याचं सेटिंग करता येतं. अशा प्रकारे या स्पीड गिअर संदर्भात त्या बॉक्स संदर्भातली माहिती पाहिली. स्पीड गिअर बॉक्स संदर्भातली माहिती पाहिली आपण. त्याच्यानंतर फीड गिअर बॉक्स या ठिकाणी फीड शाफ्ट या ठिकाणी साधारणपणे फीड गिअर बॉक्स असतो. तर फीड गिअर बॉक्समध्ये फीड चेंजिंग गिअर व क्लच असतो. फीड चेंज लिव्हर सेट करून फीड आपल्याला हा बदलता येतो. काही मशीनच्या रचनेत फीड हा रॅचेट व पाऊल मेकॅनिझमच्या सहाय्याने बदलता येतो. ही या फीड गिअर बॉक्स संदर्भातली माहिती आपण अभ्यासली. त्याच्यानंतर या स्लॉटिंग मशीनचा सर्क्युलर टेबल किंवा रोटरी टेबल आणि त्याची रचना रोटरी टेबल कंस्ट्रक्शन आणि इट्स युजेस असा हा रोटरी टेबल असतो. त्याची कंस्ट्रक्शन आणि त्याची उपयोग
आपण या मुद्द्यामध्ये अभ्यासणार आहोत. रोटरी टेबल हा एक गोलाकार टेबल असून तो क्रॉस लाईडवर बसवलेला असतो. या ठिकाणी या क्रॉस लाईडवर हा रोटरी टेबल बसवलेला असतो. रोटरी टेबलच्या खाली जुळणी केलेल्या वर्म आणि वर्म व्हीलद्वारे खाली असलेल्या वर्म आणि वर्म व्हीलद्वारे रोटरी टेबल मानवी शक्तीने म्हणजे हाताच्या सहाय्याने मॅन्युअली किंवा स्वयंचलित हा गोल फिरवता येतो. या ठिकाणी या हँडलच्या सहाय्याने आपल्याला मानवी शक्तीने म्हणजे मॅन्युअली आणि किंवा स्वयंचलित असा फिरवता येतो. जॉब सेट करत असताना या टेबलवर जॉब सेट करत असताना हा ड्राईव्ह डिसएंगेज करता येतो. त्यामुळे रोटरी टेबल एका विशिष्ट स्थितीत लॉक करण्यासाठी त्याच्यावर असलेल्या क्लॅम्पचा वापर केला जातो. वर्क होल्डिंग डिव्हाइसचा या रोटरी टेबल वर्क होल्डिंग डिव्हाइसचा वापर करून जॉब रोटरी टेबलवर क्लॅम्प करता यावा म्हणून टेबलावर हे असे टी स्लॉट पाडलेले असतात. टेबलावर असे टी स्लॉट पाडलेले असतात. पॉवर फीड किंवा मनुष्यबळाने स्लाइडच्या लंब दिशेने परंतु जमिनी समांतर पातळीत रोटरी टेबल हा सरकविता येतो. रोटरी टेबलच्या संपूर्ण परिघावर कोनाचे म्हणजे अंश आणि डिग्रीचे याच्यावर मार्किंग केलेले असते. जॉबच्या परिघाचे समभाग करण्यासाठी किंवा इंडेक्सिंग करण्यासाठी टेबलावर मार्क केलेल्या या अंशात्मक खुणाचा उपयोग हा होत असतो. टेबलाच्या खाली समांतरावर पाडलेल्या इक्वली स्पेस्ड 12 छिद्रांपैकी त्यावर 12 छिद्र असतील. त्या छिद्रापैकी एका छिद्रामध्ये स्प्रिंग लोडेड प्लंजर एंगेज करून टेबल इंडेक्सिंग करता येतो. त्याचप्रमाणे एंगुलर स्लॉटिंग करण्यासाठी काही प्रकारचे टेबल असे टेबल आहेत रोटरी टेबल. त्यापैकी काही प्रकारच्या टेबलला 18 अंशाच्या कोनात डिग्रीमध्ये आपल्याला झुकवता येतं, टिल्ट करता येतं. तर जॉबच्या पृष्ठभागावर गोल पृष्ठभाग या रोटरी टेबलचा उपयोग करून जॉबच्या पृष्ठभागावर गोल पृष्ठभाग म्हणजे सर्कुलाकार आकाराचे किंवा कंटूर पृष्ठभाग तयार करण्याकरता या रोटरी टेबलचा या स्लॉटिंग मशीनवर प्रामुख्याने उपयोग होत असतो. तर अशा प्रकारे आज आपण या स्लॉटिंग मशीन संदर्भात माहिती पाहत असताना या स्लॉटिंग मशीन संदर्भातली माहिती या प्रकरणामध्ये आपण अभ्यासली. स्लॉटिंग मशीन संदर्भात माहिती पाहत असताना आपण त्यामध्ये या स्लॉटिंग मशीनचा उपयोग करून व्हर्टिकल सरफेस, वेगवेगळे किवे, इतर कीज, इंटरनल डवटेल आकार, स्लॉट, त्याचप्रमाणे इंटरनल व एक्सटर्नल विविध असे शेप्स मशीनिंग करण्याकरता या स्लॉटिंग मशीनचा उपयोग केला जातो. त्यानंतर मशीनचे वेगवेगळे पार्ट्स त्याच्यामध्ये रॅम, क्लॅपर बॉक्स, सर्क्युलर टेबल, कॉलम, बेस, या ठिकाणी गिअर बॉक्स, गिअर बॉक्स इत्यादी संदर्भातली माहिती आपण अभ्यासली. तर अशा प्रकारे आजच्या या लेसनमध्ये आपण स्लॉटिंग मशीन संदर्भात पण माहिती अभ्यासली. तर विद्यार्थी मित्र, व्हिडिओ पाहिल्याबद्दल